रोटेट करतो मी. ते स्टॉलचा हँगर आहे. हा स्टॉलचा आहे आणि हा सभेसाठी आपण उभे हे कुठे तुमचं इथे स्टेज त्या गेटला आपण कॉमन पब्लिक एंट्री सर नाही बाहेरून कंपाऊंड आहे तिथे तिरंदाजी चालते पण तिथे रोड तसंच तिकडे येतो. आपण इथून आला सर हा जो रोड आहे इथून इथे बरं आता ते तुमचं झालं का ते कुठलं काय इकडे शिफ्ट करायचं होतं? झालं म्हणतात ते सर इथलं कॅन्सल करून इथे VIP जेवणाची व्यवस्था इथे केलेली पण तेवढी व्यवस्था होत नाही त्यामुळे बाकी सगळी साहित्यिक ग्रीन रूम मध्येच तुम्ही अडवले काही नाराज आपल्याला काय नाही खात तेवढे काही राजकीय नसणार. सगळ्यात आमदारांना आपण ओळखत नाही सर. अमरावतीवरून आले तिकडे आले कोण कसं नाही त्यावेळेची व्यवस्था आपल्याला इथे करायला लागेल. लोकांची एंट्री कुठून राहणार आहे? इकडून भिंतीच्या मागे ते पण जवळ आपण कोपऱ्यातली भिंत काढली कोपऱ्यातली साधारण 30 फूट व्यवस्था फोडलेली आहे. फक्त एक भिंत आपल्याला अमोल काढायची पलीकडे दाखवली सरकार सरकारच्या कंपाऊंड मध्ये पार्किंग करून डायरेक्ट माणूस काढली हा स्टेज बनतंय का? नाही सर ग्रीन हाऊस जिथे जेवण होणार आहे त्यांनी ते VIP सगळे व्यवस्था करतो म्हटले पण व्हॅन असली तर बरं होईल. आणि ते व्हॅन करा काम हे असं टेम्पररी सोय होत नाही. आपल्याकडे येणार आहे ते आपलं वृंदावन बरं झालं त्यामुळे मला उद्योग झाला त्या ऐन वेळेला कलेक्शनला फोन आला मला आत्ताच परिसंवाद करता राहील सर इथं. आणि हे परड ग्राउंड समोरचं मैदान आहे ना ते पार्किंगला त्या दिवशी हो आणि ऐका ना पार्किंगचा प्लॅन आधीच बनवून घ्या नंतर प्रसिद्ध करा. साहित्य संमेलनाचा आढावा तुम्ही घेतला कसे तुम्ही योजना असणार तुमची? याच्यामध्ये जे मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे 32 वर्षांनी साताऱ्याला त्याचा आढावा नवनिर्वाचित नगराध्यक्ष मोहिते साहेब आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष आणि या सर्वांबरोबर घेतला आहे. याच्यामध्ये मुख्यत्वे ओपनिंग सेरेमनीला माननीय CM सर येणार आहेत तर त्या दृष्टिकोनातून कॉन्वॉय मुवमेंट आणि तसंच ओव्हरऑल सिक्युरिटी पार्किंग लोकांची वाहतुकीची सोय वाहतुकीचं डायव्हर्जन आणि जो ओव्हरऑल कार्यक्रम होणार आहे म्हणजे ओपनिंग क्लोजिंग याची सगळी सोय पेंडाल या संदर्भाने आढावा घेण्यात आलेला आहे. मधल्या काळात कलेक्टर सरांनी काही सूचना दिल्या होत्या आम्ही काही सूचना दिलेल्या आहेत आणि या अनुषंगाने हा जो साताऱ्याला 32 वर्षांनी होणारे अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे ते जास्तीत जास्त चांगलं आणि ज्याला म्हणून लोकांचा सहभाग वाढेल असं होईल अशी मला ग्वाही आहे. धन्यवाद. सुरक्षेच्या दृष्टीनं काय उपाययोजना करणार? याच्यामध्ये मुख्यत्वे एकतर पहिली गोष्ट VIPची मुवमेंट आणि लोकांच्या मुवमेंट ह्या वेगळ्या कशा असतील पार्किंगची सोय कशी असेल CCTV आणि आम्ही कंट्रोल रूम उभारतो एक पोलिसांची ती मदत केंद्र ठिकठिकाणी आम्ही जे काही बोर्ड लावू ते सायनेजेस अशा प्रकारे ती आणि प्रॉपर बंदोबस्त आम्ही देणार आहोत अशा प्रकारची सोय होईल.